मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय। जितेंद्र सिंह यांच्या विधानावरून राज ठाकरेंचा आरोप, ते विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक, राज ठाकरेंचा केंद्रावर गंभीर आरोप। राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या सभांचा धडाका। आमदार नरेंद्र भोंडेकरांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मित्रपक्षातील नेत्यांची तक्रार, मित्रपक्षातील नेते महिलांविषयी अपशब्द बोलतात, भोंडेकरांची नेत्यांना समज देण्याची विनंती। आपल्या नगरविकास खात्यामध्ये माल आहे, मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं विधान। 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे, गुलाबराव पाटलांच्या विधानाची जोरदार चर्चा। खडसे महाजनांच्या वादामध्ये माझं सँडविच होतो, दोघांचे वाद कमी करण्याचा प्रयत्न करणार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं विधान। सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतंय। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना खंत, जातीपातीच्या राजकारणाला मतदानातूनच उत्तर द्या, नानांचं तरुणाईला आवाहन। राम मंदिरावरील ध्वजारोहणानं पाकिस्तानला मिरची, बाबरीचा जुनाच राग काढत भारतामध्ये इस्लामोफोबिया वाढल्याचा आरोप, आंतरराष्ट्रीय समुदायानं हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची मागणी। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी आज पुन्हा हायकोर्टामध्ये एफआयआर रद्द करण्यासाठी जाणार, याचिका करणार। याचिकेला उत्तर देण्यासाठी पुणे पोलिसांची पथकही तयार। पुण्यामध्ये मोकळ्या मैदानामध्ये स्फोटक सापडल्यानं खळबळ, विश्रांतवाडी टिंगरेनगर भागातील घटना, बांधकाम व्यावसायिकाची स्फोटकं असल्याचं तपासामध्ये उघड।